श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी विषय जाणून घेणार आहोत। उद्यापासून सुरू होणार आहे सर्वांचे गुरुचरित्र पारायण 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत। तर त्या दरम्यान आपण आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी विषय जाणून घेणार आहोत। प्रहर म्हणजे काय आणि सप्ताहात प्रहराचं महत्त्व काय आहे। स्वामी भक्तांसाठी सप्ताह म्हणजे फक्त पारायण नव्हे तर ती एक संपूर्ण साधना, संपूर्ण सेवा आहे आणि या साधनेचा आत्मा म्हणजे प्रहर सेवा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रहराचं महत्त्व, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि कठीण वेळेत प्रहर का करावा हे सविस्तर जाणून घेणार आहोत। प्रहर म्हणजे काय तर प्रहर ही एक अशी अखंड सेवा आहे जी सप्ताहाच्या दरम्यान कोणत्याही खंडाशिवाय चालू ठेवली जाते। दरबारात एकाच वेळी विविध सेवा सुरू असतात। 2 सेवेकरी वीणावादन करतात, 2 सेवेकरी जपमाळ करतात, 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करतात। या सर्व सेवा अखंड चालू ठेवणे म्हणजेच प्रहर सेवा। प्रहराची वेळ आणि नियम तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे मी सविस्तर सांगते। प्रहर 2 भागात विभागलेला असतात। सकाळी 8 ते रात्री 8 भगिनी सेवेकऱ्यांसाठी आणि रात्री 8 ते सकाळी 8 पुरुष सेवेकऱ्यांसाठी। या वेळेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये हीच प्रहराची खरी शिस्त आहे। कठीण वेळेतील प्रहराचं जर महत्त्व म्हणायला गेलात तर प्रहरातील काही वेळा अतिशय कठीण मानल्या जातात। दुपारी 12 ते 4 आणि रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत। या वेळेत प्रहर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। कारण कठीण समयी जो साथ देतो त्याला खऱ्या अर्थाने पुण्य मिळते। या वेळेत झोपेचा त्याग करून सेवा करणं म्हणजे खरी साधना। रात्री 12 ते 4 हा काळ लक्ष्मी आगमनाचा मानला जातो। या वेळेत प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला मोठ्या प्रमाणात पुण्य मिळतं, लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो, जीवनात सुख समृद्धी वाढते आणि स्वामी महाराजांचं नक्कीच सर्वांना दर्शन देखील होतं। स्वामी महाराज आणि सेवेकऱ्यांचं संधान प्रहराच्या वेळी एक अद्भुत गोष्ट घडते। श्री स्वामी समर्थ आणि सेवेकरी यांचं थेट संधान म्हणजे थेट कनेक्शन साधलं जातं। सप्ताहाच्या माध्यमातून स्वामी महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस सेवा करून घेतात। आपण दिलेला वेळ व सेवा संकटाच्या वेळी व्याजासकट परत मिळतो, आपलं संरक्षण करतो। हे प्रत्येकाला अनुभव आहे आणि प्रत्येक सेवेकरी यातून गेलेला आहे की ज्या वेळेला आपण स्वामी महाराजांचं फक्त नामस्मरण जरी केलं तर अर्ध्यावरचं संकट आपलं निघून गेलेलं असतं। आणि प्रहर सेवा का आवश्यक आहे तर फक्त पारायण करून थांबलो पण प्रहर केला नाही तर ती सेवा अपूर्ण मानली जाते। कारण ही प्रहर सप्ताहाचा एक आत्मा आहे। ती सेवा आपल्याला शुद्ध करते, सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचं काम ही प्रहर सेवा करत असते। म्हणूनच जर आपण सप्ताह करत असाल तर प्रहर सेवा नक्की करा आणि विशेषतः कठीण वेळेत, कारण ही सेवा फक्त एक कृती नाही, ती आहे स्वामींशी जोडणारी एक दिव्य साधना। शेवटी एवढंच आहे की आपण स्वामींसाठी दिलेला प्रत्येक क्षण स्वामी आपल्या आयुष्यात अनेक पटीने परत देत असतात। त्यामुळे प्रत्येकानेच प्रहर सेवा करा। आणि सर्वात महत्त्वाचं, आज 8 एप्रिल रोजी तुम्ही जे भाविक सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहेत त्यांनी आज 1 गाईला आणि 4 कुत्रे यांना पोळी खाऊ घालावी। गौमाता ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि 4 श्वान हे दत्त महाराजांजवळ नेहमी असतात जे की वेदांचे प्रतीक आहेत। पारायण सुरू होण्यापूर्वी गौमाता आणि श्वान यांना पोळी खाऊ घालणं म्हणजे गुरुचरित्र वाचनासाठी धरती माता आणि 4 वेदांची अनुमती घेणं आहे। घरी एक पारायण केलं तर एकाचं पुण्य लाभतं, गावच्या मंदिरात केलं तर शतपुण्य लाभतं, तीर्थक्षेत्री केलं तर सहस्र पुण्य पण तेच पारायण देतं आणि गुरुगृही केलं तर अनंत पुण्य मिळतं। म्हणून केंद्रात पारायणासाठी सर्वांनी बसायचं आहे, ते गुरुगृही केल्याचं पुण्य आपल्याला देतं। तर चला तर मग सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केंद्रात पारायणाला बसून नक्की रुजू करायची आहे। झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।